महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तडिद्वाससंनील मेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्वेष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानां नितम्ब कराभ्याद्रुतो येन तस्मात् विधातुर्वसते द्रुतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ ॐ भगवान पांडुरंगाचं स्वरूप कटीवर कर ठेवून उभा तो परमात्मा जसा जगाला सांगतो आहे की हा भवसागर कमरे इतकाच खोल आहे। त्या भवसागराची खोली कमरे इतकीच आहे। हा पार करण्यामध्ये बाधा नाही, हा सहज पार होऊ शकतो। भक्ताला धैर्य देणारे परमात्मा अद्भुत स्वरूप आहे त्या पांडुरंगाचं। ब्रह्मदेवाला राहण्यासाठी त्यांनी नाभिकोश दिला आहे। ओम नितंब कराभ्या द्रुतो येन तस्मात् विधातुर्वसते द्रुतो नाभिकोश। श्रीमद भागवताचं स्मरण करून देतात आचार्य। ओम पद्मकल्पामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला। त्या पद्मनाभाच्या नाभीमधून कमळ उगवलं आणि त्या कमळावर ब्रह्म जन्मले। ब्रह्मदेवाला पद्मजन्मेनी म्हटलेलं आहे। अनिरुद्ध नावाचं ते कमळ, 14 पाकळ्या असलेलं ते कमळ, 14 पाकळ्या 14 भुवन, त्यावर ते ब्रह्म प्रगट झाले। ब्रह्मदेवाला ते स्थान दिलेलं आहे। विधातुर वसते, विधातुर ब्रह्मदेवाला विधाता म्हटलेलं आहे। विधातुर वसते द्रुतो नाभिकोश। ते स्थान त्या ब्रह्मदेवाला दिलं परमात्म्यानं। अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक परमात्मा भिवरेच्या तीरी पंढरपुरामध्ये अनंत काळापासून तो उभा आहे। भक्तराज पुंडलिकासाठी तो त्या ठिकाणी आलेला आहे। जगद्गुरु श्री शंकराचार्यजी महाराज परमात्म्याची स्तुती करतात, वर्णन करतात, त्या स्वरूपाचं वर्णन करतात। जगाला ज्ञान भक्ती वैराग्याचा मार्ग दाखवणारे जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज पांडुरंगाचं विलोभनीय रूप पाहून
मंत्रमुग्ध झालेले आहेत. आणि आचार्यांनी फार सुंदर अर्थ प्रगट केलेला आहे. प्रमाणम भवाब्धे हृदम मामकानां नितंब कराभ्या द्रुतोयेन तस्मात् विधातुर्वसते द्रुतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अद्भुत स्वरूप त्या पांडुरंगाचं. ओ भवजल सिंधू तरावया भक्तीची नौका असे गुणवर्या. परमाधार धरावया वावे भगवत शरण. भवजल सिंधू तरावया भक्तीची नौका गुणवर्या. परमाधार धरावया वावे भगवत शरण. परमार्थाचा मार्ग सांगितला, काय करावं हे सांगितलं. संत आपल्याला उपदेश करतात की आपण काय केलं पाहिजे, आपलं कल्याण कशात आहे, आपण कोणता मार्ग निवडला पाहिजे. परमार्थ गतीचा मार्ग आपण निवडावा, दिव्य उपदेश करतात. भवजल सिंधू तरावया भक्तीची नौका गुणवर्या. भक्ती हेच साधन आहे, भक्ती नौका आहे. या भवसागरातून आपल्याला पैल पार करणारी आहे. म्हणून परम आधार धरला पाहिजे, त्या परमात्म्याचा आधार धरला पाहिजे, त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. भगवत शरणागतीचा हा उपदेश आहे. भवजल सिंधू तरावया भक्तीची नौका गुणवर्या. परमाधार धरावया वावे भगवत शरण. आधार कसा धरायचा? श्रेष्ठ आधार धरायचा. श्रेष्ठ आधार म्हणजे संत संग आहे. संत संग करायचा. कुठल्याही परिस्थितीमध्ये संत संगाचा त्याग करू नये, संत संग सोडू नये. मोठ्या पूर्व सुकृतानं संत संघाची प्राप्ती होते. इतर संघ सहज मिळतात. पण संत संघ दुर्लभ आहे. जतन करावा आपुला विश्वास. अंतःकरणामध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे तो जतन करावा, त्याला सांभाळावं. तो जतन केला नाही तर मग तो विलीन होऊन जातो, तो टिकत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये जो भगवत भाव निर्माण झाला, भगवंताविषयी जे प्रेम निर्माण झालं, भगवंतावर जो विश्वास निर्माण झाला तो जतन करावा, तो सांभाळावा. शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळावा लागतो. ही साधना आहे. साधना अखंड करावी लागते, ती मध्ये सोडून देता येत नाही. साधना सोडली की कल्याण नाही, साधना सोडली की अधोगती आहे, नाश आहे. जतन करावा आपुला विश्वास. कदा न खंडावा
परमात्मध्यास, भगवन्नामी रंगो प्रत्येक श्वास, चिंतन अखंड। गंगेच्या तटी एक फार मोठे संत होऊन गेले, ज्यांनी जगाला दिशा दिली। प्रातस्मरणीय अनंत विभूषित श्री तुलसीदासजी महाराज, ज्यांनी रामचरित मानस दिलं। अनादि काळाचं ते मुक्तीचं शास्त्र, ज्याचं अनुकरण मनुष्यानं जीवनात करावं, ज्याचं अनुकरण करणं सोपं आहे, सगळ्यांना करता येईल, ते शास्त्र ते उपलब्ध करून दिलं, सुलभ केलं, सोपं केलं, सगळ्यांना कळेल असं केलं। त्या परमतत्वाचा बोध रामचरित मानस मध्ये स्वामीजी महाराजांनी करून दिला। स्वामीजी महाराजांचा दिव्य भाव आहे, सगळ्या जगामध्ये त्या रामप्रभूला पाहिलं, सर्वत्र रामप्रभू। चिंतनामध्ये जे असलं तेच जगामध्ये प्रगट होतं। चिंतनाचं फार महत्व आहे मनुष्याच्या जीवनामध्ये। मनुष्य ज्या प्रकारचे चिंतन करतो तशी सृष्टी निर्माण होते, तेच सर्वत्र दिसायला लागतं। स्वामीजी महाराजांचं चिंतन श्री रामप्रभू आहेत, सर्वत्र रामप्रभूचा विस्तार दिसायला लागला। ही फार उच्च अवस्था आहे, साधनेची उच्च अवस्था। ती साधना सहज झाली, समाधिस्थ झाले, सर्वत्र रामप्रभूला पाहायला लागले। अंतर्बाह्य गंगेच्या किनारी निवास केला, काशीला निवास केला, प्रयागला निवास केला, चित्रकूटला निवास केला। ओम सिया राम माया सब जग जानी, सिया राम माया सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी। सगळ्या जगाला नमस्कार केला। राममय सगळं जग जाणलं, दिव्य अनुभव आला। अंतकरण निर्मळ झाल्याशिवाय, अंतकरणातले सगळे दोष लयाला गेल्याशिवाय ही अवस्था प्राप्त होत नाही। साधनेचे दोन अंग आहे, बहिरंग साधना, अंतरंग साधना। बहिरंग साधनेचा तेवढा लाभ होत नाही, अंतरंग साधनेचा परम लाभ होतो। साधना ही दोन्ही रूपात पाहिजे, बहिरंग ही पाहिजे आणि अंतरंग ही पाहिजे। बहिरंग साधनेचा प्रभाव असा होतो की दोष दूर राहतात, पण जे आतमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत ते निघून जावे, जीवन निर्दोष व्हावं, साधना परिपूर्ण व्हावी, म्हणून अंतरंग साधना ही आवश्यक आहे। संताच्या जीवनामध्ये दोनही स्वरूपामध्ये साधना असते। जगातले लोक पाहतात तेव्हा त्यांच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो, हे साधक आहेत, हे परमात्म स्वरूपामध्ये लीन झालेले आहेत
आणि तो भाव साधकाच्या अंतःकरणामध्ये आला की मग तो साधक धन्य होतो. त्या साधनेचा सुगंध अंतरंगामध्ये दरवळायला लागतो. तोच सुगंध बाहेर सुद्धा दरवळायला लागतो. साधकाची साधना पूर्ण होते. तो परमात्मा जीवनामध्ये येतो. सर्वत्र तो परमात्मा दिसायला लागतो. अंतरंगामध्ये परमात्मा आणि बाहेरही परमात्मा. ओम सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरे जुग पानी. हरि ओम हरि ओम. ते मोहमदिरा भ्रमले विषय विखे घारले. अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी. ज्यांच्या जीवनामध्ये मोह निर्माण झाला, तो मोह अंतःकरणापर्यंत गेला. मदिरेसारखा तो मादक झाला. मोहाचं मद्य, ते मोह मद्य चढलं. त्याची दृष्टी विकृत झाली, त्याचे विचार विकृत झाले. ते मोहमदिरा भ्रमले विषय विखे घारले. विषयांचं विष, विषयाला विष म्हटलं माऊलीनं. विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मणी. जीवनामध्ये अज्ञानाचा विस्तार झाला. ओम ओम. ज्ञान प्राप्तीसाठी साधना करावी लागते आणि ती साधना थांबवली की आपोआपच जीवनामध्ये अज्ञानाचा विस्तार होतो. आत्मकल्याण साधून घेण्यासाठी साधना करावी लागते. अधोगतीला प्राप्त होण्यासाठी काहीही करावं लागत नाही. त्या साधनेचा अव्हेर केला की मग आपोआपच जीवनाची अधोगती होते. ओम. ते मोहमदिरा भ्रमले विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी. पंकी, पंकी म्हणजे गारा. त्या गाऱ्यामध्ये बुडाले, ते अज्ञानाच्या त्या गाऱ्यामध्ये बुडाले. विषयाचं विष त्यांच्या जीवनामध्ये एवढं प्रगट झालं. माऊलीनं फार दिव्य उपदेश केला. कशी मनुष्याची अधोगती होते ते सांगितलं. मोहापासून सुटलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा मोह या जीवनामध्ये येऊ नये म्हणून प्रयत्नशील असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. आपलं पाऊल परमार्थामध्ये सरळ पडलं पाहिजे. जगामध्ये आपलं पाऊल आपण 2 पावलं मागे असलो असं वाटलं की आपली प्रगती होत नाही आहे. खरी प्रगती ही आध्यात्मिक प्रगती आहे, परमार्थाची प्रगती आहे. ओम. ते मोहमदिरा भ्रमले विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी. जसं मरणच कवटाळलं आहे, मोह मदिरेमध्ये भुलले, अज्ञानच कवटाळलं. पतंगा
दीपी आलिंगन तेथ त्यास अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. माऊलीच्या शब्दामध्ये वेदांना सुद्धा स्वर मिळाले आहेत, उपनिषदांना सुद्धा स्वर मिळालेले आहेत. त्या वेदांचं नवनीत, उपनिषदांचं नवनीत, शास्त्रांचं शास्त्र, शास्त्रांचा आत्मा माऊलीच्या वाणीमध्ये मुखरित झालेला आहे, प्रगट झाला आहे. तो पतंग, शलभ, छोटासा कीटक दीपकाकडे पाहतो आणि त्या दीपाचा मोह त्याला एवढा झाला की त्या दीपाभोवती घिरट्या घालतो. रात्रीची वेळ आहे, दीप प्रज्वालित केलेला आहे, कुठून तरी तो शलभ आला, त्याला ते दीपकळिकेचं रूप आवडलं आणि घिरट्या घालतोय आणि शेवटी त्या दीपकळिकेमध्ये उडी घेतो आणि भस्म होतो. अज्ञानानं भस्म झाला. पतंगा दीपी आलिंगना तेथ त्यास अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. आत्मघाता, स्वतःचं कल्याण जो करत नाही, ज्याच्या जीवनामध्ये अज्ञान एवढं भरलेलं आहे, आत्मघाताच्या मार्गाकडे चाललेला आहे. उपनिषदांनी अशा अज्ञानी व्यक्तीला आत्महंता म्हटलेला आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या कल्याणाचा विचार उपजत नाही, आपल्या कल्याणाचा विचार रुजत नाही, जो आत्मकल्याणासाठी प्रयत्न करत नाही, अशा जीवाला आत्महंता म्हटलेला आहे. तो तमसावृत आहे. तम म्हणजे अंधार, अंधार म्हणजे अज्ञान. तमसावृता, अंधेन तमसावृता, आंधळाई आहे आणि अज्ञानानंही वेढलेला आहे. डोळे आहेत त्याला, त्याचे डोळे पाहतात, पण त्याच्या डोळ्यामध्ये ते सामर्थ्य नाही जे त्याला अवश्य पाहायला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी दृष्टी टाकलीच नाही, आपलं अंतःकरण त्यांनी पाहिलंच नाही. आपलं कल्याण कशात आहे याचं आकलनच त्याला झालं नाही. असा जो आहे त्याला आत्मघाती म्हटलेला आहे. ओम उपनिषदांचा संकेत आहे. पतंगा दीपी आलिंगन तेथ त्यास अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांना सांगतात, हे पार्था, विषयाधीन जीवाची अवस्था कशी आहे हे लक्षात घे. स्वामीजी महाराजांचं जीवन, गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं जीवन. मूळ नक्षत्रावर जन्म झाला होता. आत्माराम दुबे हे पिता होते, माता हुलशी. जन्मताबरोबर माता शांत झाली, मातेचा मृत्यू झाला. आत्माराम दुबेंना मोठा धक्का बसला. हा अशुभ बालक आहे. मातेचा अंतिम संस्कार सुरू असतानाच पित्याच्या मनात विचार आले, हा जन्मला नसता तर बरे झाले असते. पित्यानं पुत्राचा त्याग केला. आता त्याचं पालन पोषण कोण करेल? फार मोठा प्रश्न निर्माण झाला. काही दिवसामध्ये आत्माराम दुबेंचाही मृत्यू झाला. आता कोणी उरलं नाही. एवढे मोठे संत, त्यांच्या जीवनाचा आरंभ असा झालेला आहे. एका दासीनं पालन केलं. ती फार काळ टिकली नाही.
बालक चालायला लागला, बोलायला लागला, ती सुद्धा गेली. आता बालकाचं कोण आहे? स्वामीजी महाराज संत शरण झाले, संतांच्या सानिध्यामध्ये निवास करायला लागले. करता करता मोठे झाले, गुरु प्राप्त झाले, सहज गुरुची प्राप्ती झाली. त्यांनी रामचरित्र बालकाला समजेल अशा पद्धतीनं सांगितलं. त्या रामप्रभूच्या चरित्राचं एवढं वेड लागलं. नंतर लक्षात आलं की ज्या मंत्राचा उच्चार गुरु महाराज करतात ते मंत्र जसेच्या तसे रामबोला म्हणून दाखवतो. त्यांना रामबोला म्हणत असत. गोस्वामी तुलसीदास महाराजांना रामबोला म्हणत असत. गुरुला असं वाटलं की याला काशीला पाठवावं, तिथे संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये हा शास्त्र शिकेल. मनुष्याच्या जीवनामध्ये तो कोणीही असो, तो कुठेही असो, कशाही परिस्थितीमध्ये असो, काहीही समस्या असो, त्यांनी शास्त्र शिकलं पाहिजे. शास्त्र तारक आहे. सत्शास्त्राची प्राप्ती केली पाहिजे. काशीला गेले, तिथे शास्त्राभ्यास करायला लागले. मेधावी होते, सगळं मुखोद्गत झालं, स्वरूपही बदललं. अंतकरणामध्ये ज्ञानाचा उदय झाला. ते ज्ञान मुखमंडलावर प्रकाशित झालं. त्यांच्याकडे पाहिलं की सगळ्यांना असं वाटायला लागलं की हे ज्ञानी आहेत, अद्भुत स्वरूप आहे. काही काळानंतर आपल्या जन्मभूमीला परत आले. सगळ्यांना परिचय झाला. शास्त्र सांगायला लागले, रामचरित्र सांगायला लागले. तल्लीन झाले रामचरित्र सांगण्यामध्ये. ऐकणाऱ्यांची गर्दी वाढत चालली. सगळीकडे मान मान्यता झाली. एक तेजस्वी तपस्वी रामचरित्र सांगतो. नंतर विवाहाचा योग आला. जवळच गंगेच्या पलीकडे संबंध आला, विवाह झाला, संसार मार्गाला लागले. संसार मार्गाला लागल्यानंतर पत्नीमध्ये एवढे अनुरक्त झाले आणि मग हळूहळू जो परमार्थ प्राप्त केला होता त्याचा विसर पडायला लागला. सगळं लक्ष पत्नीकडे. त्या पत्नीवर एवढं प्रेम. एक दिवस बाहेर गेलेले होते आणि माहेराहून निरोप आला, बोलावणं आलं. रत्नावलीजी निघून गेली, न सांगता निघून गेली. परत जेव्हा आले, कुलूप दिसलं. आजूबाजूच्या मंडळीला विचारलं, चौकशी केली. त्यांनी सांगितलं काही महत्वाचं काम निघालं म्हणून माहेरी जावं लागलं, लवकर परत येणार आहे. आता लक्ष लागत नव्हतं. आता काय करावं विचार करीत बसले. मध्यरात्र झाली, आकाश भरून आलं, धोधो पाऊस पडायला लागला, सगळं जलथल झालं. गंगेला पूर आला. आता मनामध्ये विचार, कधी सकाळ होईल, कधी पत्नी परत येईल. मनामध्ये विचार यायला लागले की आपणही जावं. गंगेच्या किनारी आले. पावसामध्ये भिजलेले आहेत, धोधो पाऊस पडतो आहे, अथांग भरलेली आहे गंगा. आता कसं करावं, पलीकडे कसं जावं. समोर एक झोपडी होती, तिथे तो नावाडी निवास करत होता. तिथे गेले, त्या नावाड्याला हाक मारली. त्या नावाड्याने उत्तर दिलं, कोण आहे. मग नाव सांगितलं. अरे पंडितजी आप. हाँ, हे माझी, मुझे उस पार ले चलो.
मांझी ने हाथ जोड़े, हे महाराज जी, अभी जाने का प्रयत्न मत कीजिए, गंगा जी उफान पर है, नौका पलट सकती है, इस समय कोई भी गंगा पार नहीं करेगा, बाढ़ आई हुई है, सुबह जब बाढ़ उतर जाएगी तब चले जाना। मांझी ने बताया। तुलसीदास जी के महाराज के अंतकरण में भाव उठ रहे हैं कि नहीं, प्रतीक्षा नहीं कर सकता। बिजलियां कौंध रही है और उस बिजली के प्रकाश में उन्होंने देखा कुछ तो भी बहता जा रहा है। एक मुर्दा था जिसे बहा दिया था। महाराज जी ने सोचा कि ये काष्ठ है और छलांग लगाई गंगा जी में, उस मुर्दे को पकड़ लिया काष्ठ समझकर और गंगा पार की। गंगा पार करने के बाद दौड़ने लगे, उस भीषण वर्षा में दौड़ रहे हैं, बरसात में दौड़ रहे हैं। रत्नावली जी का पैतृक परिवार जहां रहता है वहां गए, पुकारने लगे, रत्नावली जी को पुकारने लगे। आवाज सुनाई नहीं पड़ती है। रत्नावली जी विश्राम कर रही है दूसरी मंजिल पर। स्वामी जी महाराज ने सोचा कि उन्हें ऊपर चढ़ना चाहिए, दरवाजे बंद है, कुछ तो भी लटक रहा है। जब बिजली कौंधती है तो कोई चमक जैसी हो जाती है। सर्प है, सर्प की आंखें चमक उठती है। सर्प को पकड़कर स्वामी जी महाराज ऊपर गए, रत्नावली जी को पुकारा। रत्नावली जी ने दरवाजा खोला और सामने देखा स्वामी जी महाराज को। भीगे हुए सारे शरीर से पानी चू रहा है। रत्नावली जी ने पूछा, इतनी रात में आए हो? कल तो मैं आने वाली थी, एक रात भर भी प्रतीक्षा नहीं कर सके मेरी। स्वामी जी महाराज गर्दन झुकाए रहे। रत्नावली जी ने बहुत सुंदर उद्बोधन किया। पत्नी गुरु हो गई। रत्नावली जी कहने लगी, क्या है मुझ में जिसके लिए इतने कष्ट उठाकर आए हो? कैसे आए हो? सारा वृत्तांत स्वामी जी महाराज ने निवेदन किया। गंगा पार की है मुर्दे को पकड़कर। रत्नावली जी के मन में बहुत दुख हुआ। रत्नावली जी ने सुंदर उपदेश किया। हाड़ मास की देह मम तापर जितनी प्रीति। क्या है मेरा शरीर? हाड़ मास की देह है जिस पर इतना प्रेम। हाड़ मास की देह तापर जितनी प्रीति। इस मेरे शरीर पर इतना प्रेम है तुम्हारा, इससे आधा यदि भगवान राम पर होता तो भव सागर तर जाते। विषयाधीन जीव को दिव्य उपदेश है। हाड़ मास की देह मम तापर जितनी प्रीति। तिसुआधी जो राम प्रति
अवसिमिटी ही भव बीती। जितना प्रेम मेरे इस शरीर पर कर रहे हो, देह पर कर रहे हो, उससे आधा यदि राम प्रभु पर होता तो ये भवसागर तर जाते। एक क्षण में बिजलियां कौंधने लगी, अंतकरण जागृत हो उठा, पूर्व के संस्कार जो थे वो सब जाग उठे। स्वामी जी महाराज ने वही निश्चय किया, यही मेरे जीवन के लिए श्रेष्ठ उपदेश है। और वहीं हाथ जोड़कर नमस्कार किया और प्रयाग चले आए। प्रयाग चले आने के बाद में संत महात्माओं में निवास करने लगे। रत्नावली जी के शब्द जो थे, उन शब्दों से अंतकरण में जागृति हुई। स्वामी जी महाराज अब केवल राम प्रभु का चिंतन करने लगे। प्रयाग में निवास किया, काशी में निवास किया। जो भ्रम पैदा हुआ था, जो मोह निर्माण हुआ था, वो मोह नष्ट हो गया। और 14 साल तक भ्रमण किया, पैदल भ्रमण। बद्री विशाल गए, बद्री विशाल भगवान के दर्शन किए, बद्री विशाल जी के चरणों में निवास किया। प्रभु का स्मरण, अखंड स्मरण है। केदारनाथ जी गए, केदारनाथ भगवान का दर्शन किया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कृपा हो गई केदारनाथ भगवान की। अंतकरण में दृढ़ भाव निर्माण हुआ, राम प्रभु की भक्ति प्राप्त हुई, शिव भगवान की कृपा हो गई। फिर रामेश्वरम गए, जहां पर राम प्रभु ने शिव आराधन किया था। रामेश्वर प्रभु के दर्शन किए, वहां निवास किया। जहां पर प्रभु ने सेतु बंधन किया था, उस स्थान के दर्शन किए। तीर्थों में जाने के बाद में अंतकरण में वो दिव्य भाव निर्माण होना चाहिए। रामेश्वरम में यदि चले जाओ तो मन में ये भावना होनी चाहिए कि यहीं पर हनुमान जी महाराज ने सभी बंदरों को, वानरों को दिव्य उपदेश दिया था। यहीं पर सेतु बांधा था, राम सेतु। इस भूमि पर राम प्रभु के चरण पड़े हैं। ओ तीर्थों में जाने के बाद में अंतकरण में दिव्य भाव निर्माण होना चाहिए। उस भूमि के स्पंदन अंतकरण में आने चाहिए। जब तक अंतकरण में ये जागृत भावना निर्माण नहीं होती, तब तक उन स्पंदनों का अनुभव नहीं होता। यमुना जी का इतना प्रेम था चैतन्य महाप्रभु के अंतकरण में कि जल प्रवाह देखा कि दौड़ने लगते थे। यमुना जी है, मेरे कृष्ण कन्हैया है, दौड़ने लगते थे। देह भाव रहा ही नहीं था। संत भाव की प्राप्ति बड़ी दुर्लभ है। बहिरंग से तो संत बन सकते हैं, अंतरंग से संत बनना बहुत कठिन है। जब तक उस परमात्मा के लिए अंतकरण में दिव्य भाव निर्माण नहीं होता, तब तक संत नहीं हो सकते। तीर्थों में जाने के बाद में उस तीर्थ का महात्म्य, उस तीर्थ के स्पंदन हमारे अंतकरण में आने चाहिए, फिर हमारी तीर्थ यात्रा सफल है। साधारण स्थान में यदि कोई पाप हो गया
तो वो पाप क्षम्य हो जाता है। भगवत शरणागति ले ली, वो पाप क्षम्य हो जाता है। लेकिन तीर्थ में जाने के बाद यदि किसी के अंतकरण में पाप निर्माण हो, वो पाप कृतिशील हो जाए, तो फिर महापाप हो जाता है। अंतकरण के भाव पर ही निर्भर है। रामेश्वर जी के दर्शन किए, वहां निवास किया, वहां चिंतन किया, राम प्रभु का चिंतन, फिर लौट आए, फिर द्वारिका गए, द्वारिकानाथ जी का दर्शन, वहां पर निवास, परमात्मा स्वरूप का चिंतन, फिर जगन्नाथ जी गए, जगन्नाथ जी के दर्शन, वहां निवास, राम प्रभु का चिंतन। ओ दिव्य उपदेश करते हैं स्वामी जी महाराज। मना पचिते हैं अवसर बीती, मना पछिते हैं अवसर बीते। मन पछताने लगता है जब अवसर हाथ से निकल जाता है। अवसर बार बार नहीं आता, ये जीवन बार बार मिलने वाला नहीं है। अभी मिला है, आगे भी मिलेगा, कोई आशा नहीं। प्रभु कृपा से मिला है। सदाचरण करके इसका स्वर्ण बन जाना चाहिए। वैसे तो कोयला हो ही रहा है। इस संसार में पड़कर जीवन का कोयला हो रहा है। स्वर्ण लेकर आए थे, स्वर्ण लेकर ही जाना है। स्वर्ण लेकर आए थे, इसका कोयला नहीं बनाना है। मना पछिते हैं अवसर बीते। स्वामी जी महाराज का पद है, गोस्वामी तुलसीदास जी महाराज का पद है। अपने अनुभवों को इस पद में प्रकट कर रहे हैं। मना पछिते हैं अवसर बीते। अवसर निकल गया और मन पछताने लगता है कि मैंने अवसर खो दिया। दुर्लभ देह पाई हरि पद भजू। अपने मन से कह रहे हैं दुर्लभ देह प्राप्त की है, अब हरि का भजन करो, परमात्मा के शरण हो जाओ। दुर्लभ देह पाई हरि पद भजू। करम बचन अरूहियते। 3 अंगों से परमात्मा का भजन करो। कर्म, वचन और हिते, काया वाचा मन। कर्म ऐसे करो, उस परमात्मा के लिए कर्म करो। भगवत समर्पित कर्म करो। भगवत समर्पित कर्म ये बंधन का कारण नहीं होते हैं। भगवत समर्पित कर्म ये मुक्ति का कारण बनते हैं। कर्म वचन अरूहियते। सहस्र बाहु दश बदना। आदि नृप
बचेन काल बलिते। काल बड़ा बलवान है, काल किसी को छोड़ता नहीं, कोई भी नहीं बचा है काल की मार से। सबके पीछे काल लगा हुआ है। काल का अर्थ मृत्यु भी है, मृत्यु सबके पीछे लगी है। एक एक क्षण बीत रहा है, जीव मृत्यु की ओर जा रहा है। मृत्यु होने वाली है, निश्चित है, निश्चित समय पर पहुंचेगी, ले जाएगी छीनकर, कोई रोक नहीं पाएगा। सहस्र बाहु जैसा राजा, जो महिष्मतीपुरी का राजा था, नर्मदा जी के तट पर एक बहुत विशाल नगर था, महिष्मतीपुरी, भूमंडल पर प्रसिद्ध नगर। और उस महिष्मतीपुरी के राजा सहस्रबाहु अर्जुन थे, जिन पर दत्त भगवान की कृपा थी, जिन्हें कई वरदान दत्त प्रभु ने दिए थे। अंतर्धान होने की शक्ति थी, प्रकट होने की शक्ति थी। युद्ध करने में जब जाते थे तो सहस्त्र बाहु से युद्ध करते थे, कोई पराजित नहीं कर सकता था। लेकिन उस सहस्त्र बाहु अर्जुन का भी अंत हो गया। इतना सब होने के बाद में भी, दत्त प्रभु की कृपा होने के बाद भी, इतनी शक्तियां प्राप्त होने के बाद भी काल के ग्रास बन गए। सहस्रबाहु अर्जुन की दुर्गति हुई। परशुराम जी महाराज के हाथों से उनका अंत हुआ। सहस्रबाहु दश बदन। रावण कितना बलशाली था, देवों को गुलाम कर दिया था। अदेय ऐसे वरदान शिव भगवान से प्राप्त किए थे, लेकिन बचा नहीं। बलवान है काल, काल से कोई नहीं बच सकता, काल से बड़ा नहीं है कोई। प्रमाण दिया है कि इतने बड़े बड़े राजा, इतने महाबली काल के ग्रास हो गए। इससे सीख लेनी चाहिए। हम करी धन धाम सवारे। हम करी धन धाम संवारे। मैं, ये मेरा, ये मेरा, ये मेरा। धन बढ़ाया, धन के लिए न पुण्य देखा, न पाप देखा, न कर्म देखा, न अकर्म देखा। जो जो मन में आया वैसा वैसा किया, दुराचारण किया। हम करी धन धाम संवारे। अंत चले उठी रीते, और अंत में जब जाने लगे तो खाली ही गए। अलक्षेंद्र का प्रसंग हमने कल सुना था। अलक्षेंद्र ने अपने सब अधिकारियों को बता दिया था कि मेरे हाथ खुले छोड़ देना, और जब उसकी अर्थी को उठाकर ले गए तो हाथ खुले थे। एक बहुत बड़ा तत्व उसके समझ में आ गया था, उसकी भ्रांतियां नष्ट हो गई थी। भरतखंड के साधुओं ने उसे जो उपदेश किया उसी का यह परिणाम था। स्वामी जी महाराज जीव का चिंतन कर रहे हैं, जगत में जीव कैसे रहते हैं, कैसा बर्ताव करते हैं, कैसे भ्रम में अपने जीवन को बिता देते हैं। ते मोह मदिरा भ्रमले
विषय विखे घारले, अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी। मौली ज्ञानेश्वर महाराज ने जो उपदेश किया है उसी का बोध स्वामी जी महाराज इस पद में कर रहे हैं। सुत वनितादि जानी सुरारथ कारण, सुत वनितादि पत्नी पुत्र के लिए पाप किए, स्वार्थ जाना, स्वार्थ तो समझा ही नहीं, जिसको स्वार्थ जाना है वह तो घात है। आत्मकल्याण का विचार वही श्रेष्ठ है। यहां पर आत्मकल्याण का विचार ही नहीं है। पत्नी पुत्र के नाम पर पाप किए, सुत वनितादि जानी स्वार्थ कारण, न करने हो सब हिते। उन दोषों पर प्रेम नहीं करना चाहिए, उन दोषों के अधीन नहीं होना चाहिए। जैसे जैसे मनुष्य वृद्धावस्था को प्राप्त होता है वैसे वैसे उसके अंतःकरण में विचार आने लगते हैं, ये मैंने क्या किया। वृद्धावस्था जागृति की अवस्था है, अंतःकरण में जागृति होती है, ये मैंने क्या किया। ये करणीय कर्म नहीं था, यह अकरणीय था। अकरणीय कर्म मैंने किए, मन में पश्चाताप होता है, पछतावा होता है। स्वामी जी महाराज इस पद में यही उपदेश करते हैं। मना पछिते है अवसर बीती, अवसर बीतने के बाद में मन पछताने लगता है। सावधान कर रहे हैं स्वामी जी महाराज। अंतहु तो ही तजेंगे पामर, अरे पापी अंत में तुझे सब तजेंगे। अंत में तो ही तजेंगे पामर, तू न तज सब हिते। तू कैसे है, कैसा तेरा स्वभाव हो गया है। ये सारे दोषों को तूने अंतःकरण में धारण कर लिया है, तू उन्हें नहीं छोड़ रहा है जो तेरा घात करने वाले हैं। रिपु कहा है उनको, शत्रु कहा है, षड रिपु। उन षड रिपुओं को तू छोड़ नहीं रहा है, उनके अधीन हो गया है। सब तुझे छोड़ने वाले हैं, सब तेरा त्याग कर देंगे। भाई बंधु मित्र कौन काम आ सकता है, कौन किसी का हो सकता है। केवल परमात्मा, वो परमात्मा ही अपना है, बाकी सब माया है। सावधान किया है कि दोषों को तू छोड़ नहीं रहा है। जो तेरे शत्रु है उन्हीं के हाथों में तूने अपने आप को दे दिया है। तू उन दोषों का अधीन हो गया, क्रोध का अधीन हो गया, काम का अधीन हो गया, मोह का अधीन हो गया, लोभ का अधीन हो गया, मदांध हो गया, ईर्ष्या करने लगा। एक बुलबुला है तू। अलेक्जेंद्र ने पूछा था एक संत को कि पहचाना मैं कौन हूं। संत चुप रहे। फिर पूछा पहचाना मैं कौन हूं। संत ने कोई उत्तर नहीं दिया। फिर अलेक्जेंद्र ने कहा कि तुम्हें कैसे पता होगा, तुमने कौन सी दुनिया देखी है। मैं मैसिडोनिया का, मकदूनिया का,
महाराजा हूं, मैंने जगत जीता है, अलक्षेंद्र हूं। और संत ने उत्तर दिया कि हे अलक्षेंद्र, मैं इतना जान गया हूं कि तू एक बुलबुला है जो बहते हुए जल पर निर्माण हुआ है, और एक लहर आई कि तू समाप्त हो जाएगा। जो शाश्वत नहीं है उसका क्या परिचय? आज है, कल नहीं होगा। यह आत्मज्ञान अलक्षेंद्र को उस संत ने दिया। ये सबके लिए है। स्वामी जी महाराज ने जो उपदेश किया है वो सबके लिए है। अंतहुतो ही तजेंगे पामर, अंत में तुझे सब त्याग देंगे और तू इन दोषों को पकड़कर बैठा हुआ है। अपने अंतकरण में तूने इनको स्थान दिया है अपने जीवन में। अब तो जाग, अब नाथा अनुराग, उस परमात्मा की ओर अब चलना शुरू कर दे। परमात्मा के लिए तेरे अंतकरण में अनुराग निर्माण होने दे। जागु जड़, हे जड़ अब जाग जा। जागु जड़ त्यागु दुरासा जीते। अपने अंतकरण में जिस दुराशा को तूने पकड़ कर रखा है उसे तू त्याग दे। उपदेश करते हैं स्वामी जी महाराज। ब्रह्म मुहूर्त में हम रोज परमात्मा का चिंतन कर रहे हैं। कई दिनों से यह चिंतन चल रहा है। सुनने वाले लोग हिंदी भाषी भी है, मराठी भाषी भी है, हिंदी भाषी भी है, अंग्रेजी के सुनने वाले भी है। सबके कानों में थोड़ा थोड़ा प्राप्त हो। अवसर बहुत बड़ा नहीं है, थोड़ा ही है। जो थोड़ा अवसर हमारे पास में है उसी का सदुपयोग हो। ऐसे भी लोग हैं जो मराठी नहीं जानते फिर भी श्रवण कर रहे हैं। फोन पर उनसे बात हुई, उनसे कहा कि इतना कष्ट क्यों उठा रहे हैं, प्रवचन तो मराठी से हैं। बहुत सुंदर उत्तर दिया उन्होंने कहा महाराज जी, मराठी से हो या अन्य किसी भाषा से, आपकी आवाज घर में सुनाई दे रही है, यही हमारे लिए सब कुछ है। दिव्य भाव है। अपनी गृहस्थी अच्छी तरह से चलाकर समाज के हित के काम करने वाले ये लोग, ये भूषण है, जगत के भूषण है। ये धर्म के पथ पर चलते हैं और दूसरों को भी धर्म के पथ पर चलने का मार्ग प्रशस्त करते हैं। संसारी मनुष्य के अंतकरण में ये भाव जागृत होना बहुत बड़ी बात है। संतों के शब्द ही हमें अंतकरण में धारण करने चाहिए। हमारा अंतकरण पात्र करना चाहिए, उस लायक करना चाहिए। इसीलिए साधना करनी होगी। भवजल सिंधु तरावया भक्ति नौकाची गुणवर्या परमा आधार धरावया वावे भगवत शरण। भगवंताला शरण व्हावं हा उपदेश महाराज करतात।
संतों की दिव्य वाणी है, उनका चिंतन ब्रह्म मुहूर्त में उन्होंने क्या कहा है, वो समझते समझते अंतकरण में समझ पैदा हो जाती है। अपने आप उन शब्दों के अर्थ हमारे अंतकरण में प्रकट होने लगते हैं। शांता महांतो निवसति संतो। शांत है, महंत है और निवास करते हैं, शांत स्वरूप से निवास करते हैं, शांति का संदेश देते हैं। अंतर्बाह्य शांत अवस्था है। परम ज्ञान प्राप्त होने के बाद में वो अवस्था प्राप्त होती है। दक्षिण भारत के संत का हमने चिंतन किया था। श्री रमणा महर्षि शांता महांतो निवसति संतो वसंत वल्लोकहितं चरंत। शरीर को धारण इसलिए किया है कि इस शरीर से कोई जगत का कल्याण हो जाए, जगत के हित का कार्य हो जाए। परमात्मा के प्राप्ति के द्वार है संत। संतों के द्वारा ही परमात्मा को प्राप्त किया जा सकता है। संत का तिरस्कार जो करे उसे परमात्मा की प्राप्ति कैसे हो सकती है। तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनानां। जगत के विषयों में बंधे हुए जीवों को मुक्त करने के लिए जगत में संत आते हैं। संत आने का प्रयोजन है, किस लिए आए हैं। अज्ञानी जीव को यह पता नहीं है कि उसका आगमन किस लिए हुआ है। संसार के प्रपंच में उसका सारा जीवन चला जाता है, अंत समय आने तक उसे पता ही नहीं चलता कि उसका आगमन किस लिए, कौन से सत्कार्य करने के लिए उसका आगमन हुआ है। देह तो मिली है लेकिन देह का सदुपयोग नहीं हुआ। देह केवल भोग के लिए नहीं है, देह उपयोग के लिए है। देह का उपयोग धर्म के लिए हो, समाज के लिए हो, भगवान की भक्ति के लिए हो। देह नौका है, उस नौका से ये भवसागर पार होना है। भवजल सिंधु तरावया भक्ति नौकाची गुणवर्या। परमाधार धरावया वावे भगवत शरण। तीर्णा स्वयं भीम भवार्णवं जनान् न हेतु नान्यन्नपि तारयन्त। ओ संत दया की मूर्ति होते हैं, संत क्षमा की मूर्ति होते हैं, संत औदार्य की मूर्ति होते हैं, संत शांति प्रेम भक्ति उदार कीर्ति। उनका जन्म ही जगत कल्याण के लिए होता है। शांति ब्रह्म एकनाथ म्हणाले, स्वप्नवत देह स्वप्नवत संसार नाही पारावार
दुःखा तेथे. स्वप्नवत देह स्वप्नवत संसार नाही पारावार. दुःखा तेथे अनंत दुःख आहेत, अनंत दुःख. काही प्रारब्धानं प्राप्त झाले, काही आपण निर्माण केले. नव्हते, आनंदाचा मार्ग होता पण आपणच निर्माण केले. उपनिषदामध्ये जो आत्महंता म्हटलेला आहे तोच शब्द अंधेन तमसावृता. सगळं जीवन अंधकारमय झालेलं आहे, दोषाने भरलं, अज्ञानाने भरलं. हा संसार स्वप्नवत आहे. शांतिब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात दिव्य दृष्टी आहे. वेदांची भाषा बोलतात, उपनिषदांची भाषा बोलतात. अज्ञ जीवांना ते वेदांचं ज्ञान, उपनिषदांचं ज्ञान प्राकृतामध्ये मराठी भाषेमध्ये सांगतात. स्वप्नवत देह स्वप्नवत संसार नाही पारावार. दुःखा तेथे काही गणतीच नाही दुःखाची. दिव्य दृष्टी आहे. जगाचे दुःख पाहिले, त्या दुःखामध्ये कसे जगातले जीव पिचलेले आहेत ते पाहिले. काय दुर्गती झालेली आहे. स्वप्नवत देह स्वप्नवत संसार नाही पारावार. दुःखा तेथे. काय त्याची गोडी लागलीसे मुढा. नाचतो माकड गारुड्याचा. त्या दोषांचीच गोडी लागलेली आहे. जे घात करणारे आहेत त्यांची गोडी लागलेली आहे. जीवनामध्ये अमृत काही जोडलं नाही. होतं अमृत, चिंतामणी आढळला होता पण तो पायाने लुटून दिला. चिंतामणी त्याचा स्वीकार केला नाही. अमृत प्राप्त झालं होतं. अमृत स्वरूप आहे जीवन. जर त्याचा सदुपयोग केला. कशासाठी जन्मलो आपण? काय करायचं आहे? हे थोडंच करायचं आहे. जीवनाची अधोगती केली. त्या गणिकेच्या मनामध्ये विचार आले होते. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलं. त्या गणिकेच्या मनामध्ये शेवटी शेवटी विचार आले, कसं गेलं हे जीवन, काय कमाई केली. पुरंदरदास महाराजांच्या जीवनामध्ये शेवटी शेवटी हे विचार आले. पत्नीनं जागृती केली होती. जशी तुलसीदासजी महाराजांच्या जीवनामध्ये रत्नावलीचे शब्द आहेत, तसेच पुरंदरदास महाराजांच्या जीवनामध्ये लक्ष्मीचे शब्द आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी होतं. त्या लक्ष्मीनं पतीसाठी प्रार्थना केल्या आणि पती संत झाले. जगप्रसिद्ध संत. कानडी भाषेमध्ये सुंदर पदांची रचना केली. त्यांचे पद मोठ्या भक्तिभावानं कर्नाटक देशामध्ये त्याचं गायन होतं. त्या परमात्म्याला ते पद खूप आवडायचे. पांडुरंगाला ते पद खूप आवडायचे. पुरंदरदास महाराज गरुड खांबाजवळ बसायचे आणि ते पद म्हणायचे. पांडुरंगाकडे पाहून म्हणायचे. जशी नामदेव महाराजांची भाव अवस्था आहे तशीच पुरंदरदास महाराजांची भाव. या संतांचे फार उपकार आहेत आपल्यावर. यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. यांनी आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणला आहे. नाथ महाराज दोषांचं वर्णन करतात. काय त्यांची गोडी लागलीसे मुढा. मुढा म्हटलं समोर प्रगट असून पाहूनही ज्याला दिसत नाही त्याला मूढ म्हटलेलं आहे. क्रोधानं नाही म्हटलं, करुणेनं म्हटलेलं आहे. फार मोठ्या प्रेमानं म्हटलेलं आहे. काय त्यांची गोडी लागलीसे मुढा. नाचतो माकड गारोड्याचा.
स्त्री पुत्र धन कौणाचे आप्त, वाया भुलले चित्त म्हणे माझे. आणि हे स्वामीजी महाराजांनी म्हटलं. अंतहुतो ही तजेंगे पामर, तू न तजे सब ही ते, मन पछितई है अवसर बीते. हरि ओम. सावध होनी गाय राम नाम, एका जनार्दनी विश्राम तेणे तुझा. म्हणून आता सावध हो, त्या परमात्म्याला शरण जा आणि त्या परमात्म्याचं नाम तू घे. दिव्य शास्त्र सांगितलं. जगद्गुरु शंकराचार्य भरत भ्रमणासाठी निघाले. सगळ्या भरतखंडाचं भ्रमण केलं. कुमारील भट्टाची भेट प्रयागला झाली. अंतकाळी झाली. वेळ उरलेला नव्हता. त्यांच्यासोबत संवाद झाला आणि कुमारील भट्टांनी सांगितलं की मंडन मिश्राची भेट घ्या. नर्मदेच्या किनारी महिष्मती नावाचं नगर आहे. तिथे मंडन मिश्र निवास करतात. फार मोठे शास्त्रकार आहेत, ग्रंथकार आहेत. दिव्य ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. विद्वान आहेत आणि त्यांची पत्नी भारती ती विदुषी आहे. त्यांच्या ज्ञानाचा एवढा प्रभाव आहे की त्यांच्या घरासमोर वृक्षावर एक पिंजरा लटकलेला आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये जो पोपट आहे तो वेद मंत्र बोलतो. मार्ग सांगितला. आचार्य नर्मदा दर्शनासाठी आले. दुसऱ्यांदा आलेले आहेत. महिष्मतीपुरीला आले. ते सुंदर भवन पाहिलं मंडन मिश्राचं. तो वृक्ष पाहिला घरासमोरील. त्याला लटकलेला पिंजरा आणि त्या पिंजऱ्यामध्ये पोपट जो संस्कृत बोलत होता. आचार्यांनी पाहिलं अद्भुत आहे. पोपट संस्कृत बोलतो. हो जैसे करावे तैसे भरावे, जैसे करावे तैसे भरावे. पोपटाची वाणी गायन करत होता पोपट. हो आचार्यांनी ऐकलं. शास्त्र ऐकता 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 त्या पक्षावरही संस्कार झाले. श्रवणाचं केवढं महत्व आहे. तो संस्कृत बोलायला लागला, मंत्र बोलायला लागला. त्याच्या वाणीमध्ये दिव्य ज्ञान प्रगट झालं. आचार्यांनी पाहिलं तिथले स्पंदन, त्या घराच्या आजूबाजूचे स्पंदन. यज्ञ सुरू होता. पूर्णाहुती चाललेली होती. आचार्य थांबले. पूर्णाहुती झाली. नैवेद्य अर्पण झाला. नैवेद्य अर्पण करण्यासाठी मंडन मिश्र सपत्नीक बाहेर आले. भारतीजी सोबत आले आणि आचार्यांना पाहिलं. पाहताबरोबर तो तेजोमंडित चेहरा पाहिल्यानंतर अंतकरणामध्ये आदरभाव निर्माण झाला. आगच्छत आगच्छत स्वागत केलं. विनंती केली नैवेद्याचं कार्य पूर्ण करतो. नैवेद्य अर्पण केला. परत आले. स्वागत केलं. प्रसाद घेण्याची विनंती केली. आचार्यांनी सांगितलं मी शास्त्रार्थ करण्यासाठी आलो. स्वागत केलं. मोठा आनंद आहे. शास्त्रज्ञानाची चर्चा करण्यासाठी आले. आनंद झाला. शास्त्रार्थ झाला. मंडन मिश्रांना शास्त्रामध्ये पराजित केलं. शंकरानं दिग्विजय संपादन केला. भारतीजीनं काही प्रश्न केले. त्या प्रश्नाचेही उत्तर दिले. मध्यस्था भारतीजी होती. भारतीजी निर्णय देणारी होती. भारतीजीनं
घोषणा केली जगद्गुरु शंकराचार्यांच्या दिग्विजयाची. दिव्य असं ज्ञान. मंडन मिश्र दंडवत केला जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरणी, शिष्यत्व पत्करलं, सुरेश्वराचार्य झाले. आचार्यांनी त्यांना उत्तरदायित्व दिलं. केवळ शास्त्रज्ञान प्राप्त करून कल्याण होणार नाही, हे जगाच्या कल्याणासाठी लावलं पाहिजे. हा देश, हा समाज, हे अज्ञजन जे आहे हे सन्मार्गाला लावले पाहिजे, धर्ममार्गाला लावले पाहिजे. आचार्यांनी दिव्य उपदेश केला. मंडन मिश्रांनी, जे आता सुरेश्वराचार्य झालेले आहेत, त्यांनी त्या आज्ञेचं पालन केलं, उद्धार केला, धर्माला संजीवनी दिली. शांता महांतो निवसन्ति संतो वसन्तवल्लोकहितं चरन्त तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनानन् न हेतु नान्यन्नपि तारयन्त. भवजल सिंधु तरावया, भवजल सिंधु तरावया, भक्ती नौकाची गुणवरिया, परमाधार धरावया, वावे भगवत शरण. ओम प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां नितंब कराभ्याद्रुतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते द्रुतो नाभिकोश. परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय.